नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. उरी दहशतवादी हल्ल्यासंदर्भात भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं पाकिस्तानी उच्चायुक्तांना घेतलं बोलावून. यंदापासून रेल्वे अर्थसंकल्पाचा अंतर्भाव केंद्रीय अर्थसंकल्पातच, सर्वसाधारण अर्थसंकल्पही निर्धारित तारखेआधीच सादर होणार. डाळी, खाद्यतेल आणि तेलबियांच्या साठ्यांवरच्या निर्बंधांना केंद्रीय मंत्रिमंडळाकडून 1 वर्षाची मुदतवाढ. स्वातंत्र्य सैनिकांच्या निवृत्ती वेतनात वाढ करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता. राज्य पूर्णतः डिजिटल करून शिक्षण, आरोग्य सेवा प्रभावी करणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. आदिवासी बहुल जिल्ह्यात राज्य शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवणार, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर जड आणि अवजड वाहनांची वाहतूक डाव्या मार्गिकेतून करण्याची अधिसूचना जारी. बीसीसीआयच्या सचिवपदी अजय शिर्के यांची बिनविरोध निवड समितीच्या प्रमुखपदी MSK प्रसाद. आणि येत्या 4 दिवसात संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त. नमस्कार. आता बातम्या विस्ताराने पाहूयात. उरी दहशतवादी हल्ल्यासंदर्भात भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं आज पाकिस्तानी उच्चायुक्तांना बोलावून घेतलंय. उरी हल्ल्याला जबाबदार असणाऱ्यांना शिक्षा होणारच, या पंतप्रधानांच्या वक्तव्याबाबत सरकार गंभीर असल्याचं संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी स्पष्ट केलं. जम्मू काश्मीरमध्ये अतिरिक्त 10,000 विशेष पोलीस अधिकारी नियुक्त करण्याला केंद्रीय गृह मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. दरम्यान जम्मू काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळील उरी आणि नौगाम भागात लष्करानं शोधमोहीम अधिक तीव्र केली आहे. या भागात काल लष्करानं घुसखोरीचे 2 प्रयत्न हाणून पाडले होते. पुढल्या आर्थिक वर्षापासून रेल्वे अर्थसंकल्प स्वतंत्रपणे सादर न करता त्याचा अंतर्भाव सर्वसाधारण अर्थसंकल्पात करण्याचा, तसंच सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करण्याच्या तारखेत बदल करण्याचा ऐतिहासिक निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर वार्ताहरांना ही माहिती देण्यात आली. हमारी देश की एक खासियत रही है कि रेल बजट एक ही लोग प्रेजेंट करते थे, लेकिन उसका लाभ देश को रेल के हित में ध्यान में रखते हुए क्या उसकी आवश्यकता है, उससे क्या लाभ होगा, उसके ऊपर सबके ऊपर सोच के बाद आज मंत्रिपरिषद ने निर्णय किया कि रेल बजट और मेन बजट मर्ज किया जाएगा. एक्सपर्ट कमेटी ने यह कहा कि सरकार का बहुत अधिक खर्चा जो होता है वो रेलवेज में होता था. रेलवेज का जो खर्चा था, कई ऐसे वर्ष उस वक्त थे जबकि जनरल बजट से ज्यादा होता था. धीरे धीरे परसेंटेज टर्म्स में जनरल बजट बढ़ता गया और आज कई महत्वपूर्ण विभाग ऐसे हैं जिनका एक्चुअल एक्सपेंडिचर रेलवे से अधिक है, लेकिन वो जनरल बजट का हिस्सा है. 1 एप्रिल रोजी नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी वार्षिक खर्च तसंच करविषयक तरतुदी याबाबत संसदीय मान्यता मिळावी, यासाठी सर्वसाधारण अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या उत्तरार्धाऐवजी त्याआधी सादर करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला. 2017-18 साठीचा केंद्रीय अर्थसंकल्प मांडण्याची निश्चित तारीख आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन जाहीर करण्यात येईल, असं जेटली यांनी सांगितलं. 2017-18च्या अर्थसंकल्पात योजना तसंच योजनेतर विनियोग वर्गीकरण रद्द करण्याचा निर्णयही घेण्यात आला. याऐवजी भांडवल आणि खर्च असं वर्गीकरण करण्याचा निर्णय देखील या बैठकीत झाला. अर्थसंकल्प 28 फेब्रुवारीपूर्वी सादर करण्याची शक्यता असल्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवातही 25 जानेवारीच्या आधी होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत तब्बल 92 वर्षांपासून अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी सादर केला जात होता आणि त्याला मंजुरी मिळण्याची प्रक्रिया मे महिन्याच्या मध्यापर्यंत लांबत होती. त्यामुळे जून महिन्यात दाखल होणाऱ्या मान्सूनच्या तोंडावर विविध सरकारी योजनांच्या अंमलबजावणीला पुरेसा वेळ मिळत नव्हता. त्यांच्या निधीची उचलही ऑक्टोबरपर्यंत होत नसल्याचं सरकारला आढळलं, अशी माहिती जेटली यांनी दिली.
डाळी, खाद्यतेल आणि तेलबियांच्या साठ्यावर घातलेल्या निर्बंधांची मुदत आणखी 1 वर्ष वाढवण्याचा निर्णय देखील मंत्रिमंडळानं घेतला आहे. ग्रामीण भागात लँडलाईन कनेक्शन्स देण्यासाठी बीएसएनएलला 1,250 कोटी रुपयांच्या अनुदानाला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. स्वातंत्र्य सैनिकांच्या निवृत्ती वेतनात आणि महागाई भत्त्यात वाढ करायच्या प्रस्तावालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 सप्टेंबर रोजी मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध विषयांवर आपले विचार व्यक्त करणार आहेत. या कार्यक्रमाची ही 24वी आवृत्ती आहे. या कार्यक्रमासाठी जनतेनं आपले विचार आणि सूचना मोदी ॲप आणि MyGov ओपन फोरमवर पाठवाव्यात अशी सूचना पंतप्रधान मोदी यांनी केली आहे. या आवृत्तीबरोबर मन की बात या कार्यक्रमाला 2 वर्ष पूर्ण होणार आहेत. पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करण्यासाठी अमेरिकी संसदेच्या प्रतिनिधीगृहात रिपब्लिकन पक्षाचे टेड पो आणि डेमोक्रेटिक पक्षाच्या डॅना रोहरबारकर या 2 प्रतिनिधींनी विधेयक सादर केलं आहे. विश्वासघात करणाऱ्या या देशाला मदत करणं थांबवण्याची वेळ आता आली आहे असं त्यांनी म्हटलं आहे. हे दोन्ही प्रतिनिधी अतिशय प्रभावी मानल्या जाणाऱ्या दहशतवाद प्रतिबंधक समितीचे सदस्य आहेत. पाकिस्तान हा केवळ विश्वासघातकी भागीदारच नाही तर हा देश दहशतवादी असल्याचे पुरावे उपलब्ध आहेत असं पो यांनी म्हटलं आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय पातळीवर काश्मीर प्रश्नाचा पुन्हा भांडवल करण्याचा पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ यांचा डाव पुन्हा एकदा फसलाय. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत सरचिटणीस पदावरून आपलं अखेरचं भाषण करताना बान की मून यांनी अनेक वैश्विक मुद्दे उपस्थित केले, मात्र काश्मीरचा उल्लेखही त्यांनी केला नाही. महाराष्ट्र पूर्णतः डिजिटल सक्षम करून शिक्षण, आरोग्य सेवा प्रभावी करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमेरिकेतल्या सॅन फ्रान्सिस्को इथं ओरॅकल आंतरराष्ट्रीय परिषदेत दिली. राज्यात डिजिटल परिवर्तन आणि स्मार्ट सिटी घडवण्यासाठी राज्य सरकार आणि ओरॅकल कंपनीमध्ये करार झाला. मुख्यमंत्री आणि ओरॅकलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅफ्रा कॅट्स यांच्यात या संदर्भातल्या करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. संपूर्ण महाराष्ट्र डिजिटल सक्षम करण्यासाठी राज्यातील सर्व गावं डिसेंबर 2018 पर्यंत डिजिटली कनेक्ट केले जाणार आहेत. या माध्यमातून शिक्षण आणि आरोग्य विषयक सेवेत लक्षणीय सुधारणा घडवण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. यासोबतच सर्वसामान्य माणसाला मोबाईल फोनच्या माध्यमातून गतिमान आणि पारदर्शक सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे असंही त्यांनी सांगितलं. स्मार्ट सिटी उपक्रमाला चालना देण्यासाठी ओरॅकल आणि राज्य सरकार मुंबईत गुणवत्ता केंद्र स्थापन करणार आहे. अॅमेझॉन कंपनीचे मॉनिक मेश यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. शेतकऱ्यांसाठी पुरवठा साखळीसह ई-मार्केट तयार करण्यासाठी तसंच पुण्यात स्टार्टअपच्या योग्य सुविधा निर्माण करण्यासाठी अॅमेझॉन राज्य सरकारबरोबर भागीदारी करायला इच्छुक आहे. आदिवासी बहुल जिल्ह्यात बालमृत्यू आणि कुपोषण रोखण्यासाठी शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवणार असल्याचं महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं. पंकजा मुंडे यांनी आज पालघर जिल्ह्याच्या मोखाडा तालुक्यातल्या कळमवाडा इथं बालमृत्यू झालेल्या सागर वाघच्या पालकांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. शासन आपल्या कुटुंबियांच्या मागे भक्कमपणे उभा आहे अशा शब्दात मुंडे यांनी त्यांना धीर दिला. सागरच्या बहिणीच्या शिक्षणासाठी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीनं 51,000 रुपयांची मदत यावेळी त्यांनी जाहीर केली. कुपोषणाची समस्या सोडवण्यासाठी गरोदर मातांकरिता अमृत आहार योजना राबवण्यात येते. तसंच आदिवासी भागातील आरोग्य आणि रोजगाराच्या सुविधा यावर देखील उपाय योजण्यात येत आहेत असं मुंडे यांनी सांगितलं. दर 2 महिन्याला एका आदिवासी जिल्ह्याला भेट देऊन योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होते आहे की नाही याची आपण पाहणी करणार असल्याचंही मुंडे म्हणाल्या. राज्यातल्या दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य सरकार दुग्ध व्यवसाय उपक्रम सुरू करणार असल्याचं पशु आणि दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांनी आज मुंबईत सांगितलं. या उपक्रमाचा फायदा 11 जिल्ह्यातल्या 2,000हून अधिक गावांना होणार असल्याचं ते म्हणाले. पोलंडमधल्या दुग्धविकास, कृषी आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रातल्या प्रतिनिधींनी आज जानकर यांची भेट घेतली. दुग्धविकास, कृषी आणि अन्न प्रक्रिया या क्षेत्रात भारत आणि पोलंडमधील व्यवसायाच्या संधी शोधण्यासंदर्भात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. उरी दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्याची गरज असल्याचं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. उरी हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली असून पाकिस्तानबरोबरचे सर्व संबंध तोडा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
पाकिस्तान भारताशी कसा वागतो हे लक्षात ठेवलं पाहिजे, मात्र पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलं जाईल याची शक्यता अंधुक असल्याचंही ते म्हणाले. अॅट्रॉसिटी कायदा तसंच मराठा आरक्षणाबाबत विधिमंडळात चर्चा व्हावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. मराठा आरक्षणाबाबत विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवावं अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर दोन्ही बाजूंनी जड आणि अवजड वाहनांची वाहतूक डाव्या मार्गिकेतून करण्याची अधिसूचना राज्याचे वाहतूक अप्पर पोलीस महासंचालक RK पद्मनाभन यांनी काढली आहे. या संदर्भात आज त्यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जड आणि अवजड वाहनं वाहतुकीची शिस्त पाळत नाहीत, निष्काळजीपणानं आणि बेदरकारपणानं वाहनं चालवली जात असल्यानं मोठ्या प्रमाणावर अपघात होतात, तसंच वाहतूक कोंडी होते हे लक्षात घेऊन ही अधिसूचना काढत असल्याचं पद्मनाभन यांनी सांगितलं. मधली मार्गिका हलक्या वाहनांसाठी निश्चित करण्यात आली असून सर्वात उजवीकडली मार्गिका हलक्या वाहनांच्या ओव्हरटेकिंगसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. घाट परिसरात ओव्हरटेकिंगसाठी मनाई असून द्रुतगती महामार्गावर विहित केलेल्या ठिकाणांव्यतिरिक्त इतर ठिकाणी वाहनं थांबवण्यासाठी मनाई असल्याचंही पद्मनाभन यांनी नमूद केलं. नवी मुंबईत खारघर इथल्या सेंट्रल पार्कपासून काढण्यात आलेल्या मराठा मोर्चात आज मोठ्या प्रमाणात मराठा समाजातील स्त्री पुरुष सहभागी झाले होते. यामध्ये तरुणांची संख्या लक्षणीय होती. बेलापूर इथल्या कोकण विभागीय आयुक्तांना मोर्चाच्या वतीनं मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं. अॅट्रॉसिटी कायद्यातील जाचक अटी शिथिल करा, मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षण यात आरक्षण द्या, कोपर्डी घटनेतल्या दोषींना कठोर शासन करा आदी प्रमुख मागण्यांचा यात समावेश होता. दरम्यान सोलापूर इथंही आज मराठा मूक महामोर्चा काढण्यात आला. या मोर्चात 15 लाख लोक सहभागी झाल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे. शालेय तसंच महाविद्यालयातील युवक युवती आणि महिलांचा यात मोठा सहभाग होता. मराठा समाजाला 15% आरक्षण मिळालं पाहिजे, कोपर्डी घटनेतल्या दोषींना फाशीची शिक्षा द्यावी आदी मागण्यांचं निवेदन यावेळी जिल्हाधिकारी रणजित कुमार यांना देण्यात आलं. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सचिवपदी अजय शिर्के यांची निवड झाली आहे. BCCIच्या मुंबईत आज झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शिर्के यांची निवड करण्यात आली. BCCIच्या 5 सदस्यांच्या निवड समितीचे प्रमुख म्हणून माजी यष्टिरक्षक फलंदाज MSK प्रसाद यांची निवड करण्यात आली. या समितीमध्ये कसोटी क्रिकेटचा अनुभव नसलेल्या गगन खोडा यांनी स्थान कायम राखलं आहे, तर देवांग गांधी, जतीन परांजपे आणि शरणदीप सिंग हे या समितीमधले नवे चेहरे आहेत. यामध्ये परांजपे यांना देखील कसोटी क्रिकेटचा अनुभव नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या लोढा समितीनं केलेल्या शिफारशींचं हे उल्लंघन असल्याचं मानलं जात आहे. कसोटी क्रिकेटचा अनुभव असलेल्या भक्कम त्रिसदस्यीय समितीची स्थापना करावी अशी शिफारस लोढा समितीनं केली होती. राज्यात अनंत चतुर्दशीपासून अनेक ठिकाणी दमदार पाऊस पडत असून अजूनही या पावसाचा जोर कायम आहे. या संदर्भात मुंबई हवामानशास्त्र विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर दूरध्वनीवरून अधिक माहिती देत आहेत. ऐकूयात. येत्या 5 दिवसासाठी सर्वसाधारणतः पावसाचं पूर्वानुमान असं असेल की 21 तारखेला म्हणजे आज मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. संपूर्ण कोकण विभागासाठी येत्या 4 दिवसासाठी वादळी वाऱ्याचं म्हणजे त्याला आपण असं म्हणूया की मुसळधार पावसाच्या सरी कोसळण्याची पूर्वानुमान हवामान विभागाने दिलं आहे. त्या मानाने विदर्भामध्ये 22 तारखेच्या आसपास पावसाला परत एकदा सुरुवात होईल. एकंदरीत हवामान महाराष्ट्रासाठी येते 4 ते 5 दिवसासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाची जे सध्या परिस्थिती आहे ती कायम राहील आणि मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. आता जाणून घेऊयात हवामानाची स्थिती. मुंबईत कालपासून जोरदार पडत असलेल्या पावसाचा जोर आता काहीसा कमी झाला आहे. आज सकाळी पूर्व आणि पश्चिम उपनगरात पावसाच्या जोरदार सरी बरसत होत्या. त्यानंतर काही अंशी जोर कमी झाला. आज संध्याकाळी 5:30 पर्यंत कुलाबा वेधशाळेत 94.6 मिलीमीटर तर सांताक्रूज वेधशाळेत 44.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. ठाणे आणि पालघरमध्ये काही ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे. नाशिकमध्ये पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे तर पुणे शहरातही रिमझिम पाऊस होत आहे.
आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 26 तर किमान 22 अंश सेल्सिअस. नागपूर 33-24. पुणे 27-21. औरंगाबाद 29-22. नाशिक 29-22. कोल्हापूर 26-21. रत्नागिरी 27-24. सोलापूर 29-21 आणि अमरावती कमाल 32 तर किमान 22 अंश सेल्सिअस. हवामान आणि तापमान जाणून घेतलं. आता पाहूया ठळक बातम्या पुन्हा एकदा. उरी दहशतवादी हल्ल्यासंदर्भात भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं पाकिस्तानी उच्चायुक्तांना घेतलं बोलावून. यंदापासून रेल्वे अर्थसंकल्पाचा अंतर्भाव केंद्रीय अर्थसंकल्पातच. सर्वसाधारण अर्थसंकल्पही निर्धारित तारखेआधी सादर होणार. डाळी, खाद्यतेल आणि तेलबियांच्या साठ्यांवरच्या निर्बंधांना केंद्रीय मंत्रिमंडळाकडून 1 वर्षाची मुदतवाढ. स्वातंत्र्य सैनिकांच्या निवृत्ती वेतनात वाढ करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता. राज्य पूर्णतः डिजिटल करून शिक्षण, आरोग्य सेवा प्रभावी करणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. आदिवासी बहुल जिल्ह्यात राज्य शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवणार, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर जड आणि अवजड वाहनांची वाहतूक डाव्या मार्गिकेतून करण्याची अधिसूचना जारी. बीसीसीआयच्या सचिवपदी अजय शिर्के यांची बिनविरोध निवड. निवड समितीच्या प्रमुखपदी MSK प्रसाद. आणि येत्या 4 दिवसात संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आज जागतिक अल्झायमर दिवस. या अनुषंगानं अल्झायमरची लक्षणं, हा आजार होण्यामागची कारणं आणि प्रतिबंधात्मक उपाय याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर संदीप जाधव यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित केलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.